नमस्कार. मी माणिक मुंडे. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार? गेल्या 24 तासामध्ये बऱ्यापैकी एक्झिट पोलची चर्चा झालेली आहे. त्या एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये कुणाची सत्ता येणार त्याचीही चर्चा बऱ्यापैकी होते. पुढच्या 24 तासामध्ये तिथले निकाल यायला सुद्धा सुरुवात होईल. पण राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यासाठी म्हणजे अर्थातच तुमच्यासमोर दोन नावं, दोन चेहरे सहज लक्षात येतील आणि समोर येतील. त्यातलं एक नाव आहे काँग्रेसचे अशोक गेहलोत. परत एकदा सचिन पायलट येणार नाहीत किंवा त्यांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही अशी शक्यता अजून तरी आहे. भाजपकडनं ज्या नावांची चर्चा होते ती नावं मात्र मजेशीर आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत. त्यातलं पॉलिटिक्स पण बऱ्यापैकी इंटरेस्टिंग आहे. साहजिक आहे, तुम्हाला असं वाटू शकतं की वसुंधरा राजे शिंदे याच परत एकदा राजस्थानच्या मुख्यमंत्री होतील आणि भाजपला त्यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही. याच्यात थोडंसं तथ्य आहे, त्या मुद्द्यावर आपण परत येऊ. पण भाजपकडून भाजपची सत्ता आल्याच्या नंतर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यासाठी जे 2-3 नावं सुरू आहेत त्या नावापैकीचं सगळ्यात मोठं आणि आघाडीवर असलेलं जे नाव आहे ते आहे एका योगीचं. म्हणजे उत्तर प्रदेशात जसे योगी आदित्यनाथ आहेत तसेच राजस्थानमध्ये सुद्धा एक योगी आहेत आणि ते योगींचं नाव आहे महंत बालकनाथ. त्यांना बालकनाथ म्हणूनही ओळखलं जातं, महंत बालकनाथ म्हणूनही ओळखलं जातं. त्याच्यानंतर ते नाथपंथी आहेत. तुम्हाला बालकनाथ हा शब्द उच्चारल्याच्या नंतरही लक्षात आलेला असेल. त्याच्यामुळं हे योगी बालकनाथ कोण आहेत, त्याच्यानंतर ते वसुंधरा राजे शिंदे की बालकनाथ, आणि RSSची तिथली राजनीती काय आहे, त्यांचा प्लॅन काय आहे, या 2 ते 3 मुद्द्यांची या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा योगी बालकनाथ कोण आहेत आणि त्यांचं नाव आत्ता एवढं चर्चेत का आहे. तर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी योगी बालकनाथ यांचं नाव चर्चेत आहे आणि हे योगी बालकनाथ सध्या अलवारचे सांसद आहेत, ते तिथले खासदार आहेत. योगी बालकनाथ हे फक्त 39 वर्षांचे आहेत आणि या पूर्ण निवडणूकभर प्रचाराभर राजस्थानमध्ये ते चर्चेत आहेत. फक्त आत्ताच नाही तर गेल्या काही काळापासून बालकनाथ हे चर्चेत राहिलेले आहेत आणि आत्ता ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे. आणि हे चर्चेत येण्यासाठीचं एक प्रमुख कारण ठरलं आहे राजस्थानमध्ये केला गेलेला एक सर्वे. हा सर्वे एक्झिट पोलमध्ये हा आहे आजतकचा. आजतक ही जी वृत्तवाहिनी आहे तिनं जो एक्झिट पोल केला त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता की राजस्थानची जनता कुणाला मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छिते. आणि त्याच्यामध्ये अशोक गेहलोत हे सर्वाधिक टॉपवर आहेत. त्याच्यासाठी त्यांना जवळपास 32% राजस्थानच्या लोकांचं म्हणणं आहे की अशोक गेहलोत हेच परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटलं होतं की सचिन पायलटांचं नाव येईल किंवा वसुंधरा राजेंचं नाव येईल. पण हे दोन्ही नावं मागं पडलीत आणि एक तिसरं नाव समोर आलं आणि ते होतं योगी बालकनाथ यांचं, महंत बालकनाथ यांचं. हे महंत बालकनाथ जे आहेत तर त्यांना वसुंधरा राजे शिंदे यांच्यापेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत आणि ती 10% आहेत. म्हणजे वसुंधरा राजे शिंदेंना फक्त 9% मतांची पसंती मिळाली की त्या मुख्यमंत्री पदासाठी, पण बालकनाथ यांना मात्र 10% मिळालेली आहे. त्याच्यामुळे हा एक सर्वे आहे की ज्या एका सर्वेमुळं योगी बालकनाथ हे नाव राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. हे बालकनाथ मी जसं आधी म्हणालो तसं आत्ता ते अलवारचे खासदार आहेत आणि त्यांनी तिजारा ही जी विधानसभेची जागा आहे तिथून ते आत्ता निवडणुकीला उभे होते. तिथून ते जिंकून येतील याच्याबद्दल कुणाचाही संशय नाही. या बालकनाथ यांनीच यांचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा दस्तूर खुद्द योगी आदित्यनाथ राजस्थानमध्ये आलेले होते. त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या काही सभाही घेतलेल्या होत्या. साहजिक आहे, दोघंही नाथपंथी आहेत. नाथपंथीयांचा प्रचंड मोठा संप्रदाय आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. मराठी लोकांशीही नाथ संप्रदाय बऱ्यापैकी ओळखीचा आहे. त्याच्याशी जोडलेला एक मोठा संप्रदाय महाराष्ट्रातही आहे. योगी आदित्यनाथ त्याच्यामुळंच दोन्ही पंथ असल्यामुळं एकाच पंथातले असल्यामुळं तेही प्रचारासाठी आलेले होते. आणि कदाचित वसुंधरा राजे शिंदेंच्या ऐवजी बालकनाथ यांना जर मुख्यमंत्री पदाची सूत्र त्यांच्याकडे गेली तर त्याच्यातला महत्त्वाचा पाठ किंवा महत्त्वाचा दुवा हे योगी आदित्यनाथ असू शकतात आणि ते बालकनाथांच्या बाजूने स्वतःचं वजन वापरतील अशी राजस्थानच्या राजकारणामध्ये चर्चा आहे. पण ही चर्चाच आहे. दुसरा जो एक मेजर पार्ट आहे तो असा की खुद्द बालकनाथ यांनी मात्र एक भर सभेतून त्यांनी कायम असंच म्हणत आलेले आहेत की वसुंधरा राजे शिंदे याच राजस्थानच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. पण त्यांच्या नावाची आता चर्चा झाल्याच्या नंतर गेल्या 24 तासामध्ये मात्र त्यांची भाषा बदलली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा
असं मागणी केली आहे की पक्ष जो निर्णय घेईल तोच आम्हाला मान्य असेल आणि मी आतापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे जो पक्षाचा आदेश असेल तो पाळला जाईल. त्याचा अर्थ असा आहे की योगी बालकनाथ हे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत आणि त्यांची स्वतःची चर्चा सुरू आहे आणि त्यांनी स्वतःच्या मनाची तयारी केलेली दिसते. पण योगी बालकनाथ यांना मुख्यमंत्री होऊ दिलं जाईल का आणि त्या वसुंधरा राजे ते मुख्यमंत्री होऊ देतील का? एक छोटंसं राजकारण पाठीमागच्या साईडला पण जायला पाहिजे. माझ्या दृष्टीनं वसुंधरा राजे शिंदे अशा एकमेव भाजपातल्या नेत्या आहेत. एकमेव 2014च्या नंतर जसाही मोदींचा उदय झाला तसं त्या मोदी शहांशी त्यांनी कधीच जुळवून घेतलं नाही. त्यांच्याशी त्या कायम भांडत राहिल्या आणि एक वेळेस असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी मोदी शहांना झुगारून दिलेलं आहे. राजस्थानमध्ये ज्यावेळेस भाजपाला काही बदल करायचे होते त्यावेळेस वसुंधरा राजेंनी त्याला विरोध दर्शवला आणि वसुंधरा राजेंचंच म्हणणं खरं होत गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अंदाज बांधू शकता की आणि मोदी शहांनीही त्यांना ज्यावेळेस तशी संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी वसुंधरा राजे शिंदे यांचंही म्हणणं केंद्रात त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ दिलं नाही. म्हणजे असं सांगतात की वसुंधरा राजे शिंदेचे जे पुत्र आहेत त्यांना केंद्रात मंत्री वगैरे व्हायचं होतं पण ते होऊ शकले नाहीत. तर याचा अर्थ एवढाच आहे की मोदी शहा आणि वसुंधरा राजे शिंदे ह्या तिघामध्ये तसं बघितलं तर एकमेकांचा विरोध आहे आणि तो निर्णयाच्या पातळीवर स्पष्ट दिसतो. हा विरोध कुठपर्यंत आहे तर राजस्थानमध्ये जेव्हा तिकिटांचं वाटप झालं पहिली लिस्ट वगैरे आली त्याच्यामध्ये वसुंधरा राजे शिंदेचे जेवढे समर्थक आमदार होते किंवा समर्थक नेते होते तर त्यांची तिकीटं झपाझप कापली जात होती आणि त्याचा परिणाम राजस्थानमध्ये दिसायला लागलेला होता. वेळीच शहानपण राजस्थानमध्ये RSSचं काम बऱ्यापैकी आहे. त्यांनी थोडासा सावधपणा याच्यात घेतला आणि त्यांनी काँग्रेस परत सत्तेवर तिला येण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या हायकमांडला त्यांनी जे काही सांगणं गरजेचं होतं ते सांगितलं आणि सरतेशेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपनं वसुंधरा राजे शिंदे यांचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांना तिकीटं वाटप केली. अजूनही जो आकडा आहे राजस्थानमध्ये जवळपास 200 विधानसभेच्या जागा आहेत. त्याच्यापैकी 199 जागावर तिथं निवडणूक झालेली आहे. त्याचा निकाल मी जसं म्हणालो तसं 24 तासात येणं आता अपेक्षित आहे. तर 100 जागा आल्याच्या नंतर ज्याला कुणाला मिळतील ते सत्तेत असतील. 100 जेवढी तिकीटं आता वाटप भाजपने केलेली आहेत त्याच्यापैकी आजच्या घडीला 61 ते 65 हा आमदारांचा आकडा सांगितला जातोय किंवा समर्थकांचा आकडा सांगितला जातोय जो वसुंधरा राजे शिंदेंचा आहे आणि तेवढ्यांना शेवटी का होईना पण तिकीट मिळवून देण्यामध्ये वसुंधरा राजे शिंदे ह्या यशस्वी झालेल्या आहेत. त्याच्यामुळंच केंद्रानं जरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं जरी असंच ठरवलं की ते अश्विनी वैष्णव किंवा दिया कुमारी किंवा बालकनाथ यांना मुख्यमंत्री करतील तरीसुद्धा जो समर्थकांचा आकडा आजच्या घडीला वसुंधरा राजे शिंदे यांच्याकडे आहे तो डावलणं आणि त्यातले बहुतांश जण निवडून येतील अशी शक्यता आहे. त्यांना डावलणं हे भाजपसाठी एवढं सोपं नसल्याची चर्चासुद्धा राजस्थानमध्ये आहे. त्याच्यामुळंच पुढच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे असतील पण नाव बालकनाथांचं आहे, चर्चा बालकनाथांची आहे, पण जी ऑन ग्राउंड ताकद जी दिसते ती मात्र परत एकदा वसुंधरा राजे शिंदे यांचीच दिसते. त्याच्यातही गेल्या 24 तासामध्ये वसुंधरा राजे शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. त्यांनी RSSचे जे तिथले प्रांतप्रमुख वगैरे आहेत, जी लिडरशिप आहे राजस्थानमध्ये काम करणारी त्यांच्याही भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि तिथं जे दिसून येतं आहे की राजस्थान हे तसं ट्रिकी राज्य आहे. तुम्हाला याचा अंदाज आहे की कदाचित काँग्रेस आणि भाजप ह्या दोघांनाही समान जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळंच जशी एक्झिट पोलचे आकडे यायला लागले, जसेही मतदान तिथलं संपलं त्याच्यानंतर जे अपक्ष आणि जे बंडखोर निवडून येण्याची शक्यता आहेत आणि अशांची संख्या जवळपास 15च्या आसपास मानली जाते आणि हे 15 जणच असतील की ज्यांच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या असतील. त्यांच्याशी संपर्क करायला भाजपाने सुरुवात केलेली आहे आणि काँग्रेसने सुरुवात केलेली आहे आणि बालकनाथ तर ते संपर्क आत्ताच्या घडीला तर करताना दिसत नाहीत किंवा होऊ शकत नाही. त्यांचा वर्षानुवर्ष ज्यांची राजकारणावर कमांड आहे ते वसुंधरा राजे शिंदे यांच्याशीच आहे. त्याच्यामुळंच वसुंधरा राजे शिंदेंचं नाव किंवा ते पारडं जड आहे. ही गोष्ट परत मानलीच पाहिजे की वसुंधरा राजे शिंदेंना पूर्ण त्यांच्या नावावर राजस्थानचं ही निवडणूक आत्ताच्या वेळेसची लढली गेलेली नाही. खुद्द मोदींनी तिथं जाऊन त्यांनी हे जाहीर केलेलं होतं की तुमच्यासाठी कमळ हाच
उमेदवार म्हणून उभा आहे आणि कमळाच्या नावावरच राजस्थानमध्ये त्यांनी मतं मागितली. पण भाजपला जेव्हा असं लक्षात आलं की याच्यात आपण कमी पडणार आहोत, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की जर या निवडणुका वसुंधराराजे शिंदेंच्या नावावर लढल्या गेल्या असत्या, त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं असतं कॅन्डिडेट म्हणून, तर भाजपचा आकडा हा 150च्या आसपास असता. म्हणजे काँग्रेस काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीनं तो आकडा जास्त असता. पण भाजपनं ते केलं नाही आणि ही राजस्थानमध्ये खूप मोठी चूक भाजपनं केल्याची सुद्धा तिथले एक्सपर्ट सांगतायत. तिथली जी काही चर्चा सुरू आहे त्याच्यातही कळत आहे. त्याच्यामुळे तुमचा हा अंदाज येऊ शकतो. कदाचित याची भुणभुण किंवा याची कल्पना भाजपच्या लिडरशिपला लागली आणि त्याच्यानंतरच नंतरच्या टप्प्यात, शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढ्या सभा झाल्या त्या सगळ्या सभांमध्ये पंतप्रधान मोदींच्या सोबत वसुंधराराजे शिंदे सगळीकडे होत्या. हार घालत असताना बहुतांश ठिकाणी मोदींचा हार ते स्वतः एकटे घेतात आणि स्टेटची जी काही लिडरशिप आहे ती थोडीशी बाजूला असते. त्यांना फक्त हार घालण्यापुरतं ठेवलेलं होतं. पण राजस्थानमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काही सभा झाल्या त्याच्यामध्ये वसुंधराराजे शिंदे आणि मोदी हे एकत्र एका व्यासपीठावर होते आणि ते हार पण दोघांनी एकत्र घेतल्याचं दिसतंय. त्याच्यामुळंच भाजपच्या लिडरशिपनं शेवटच्या टप्प्यामध्ये करेक्शन केल्याची चर्चा आहे. ही सगळी चर्चा याच्यामुळंच की बालकनाथ आणि वसुंधराराजे शिंदे, ही गोष्ट खरीच आहे की एवढं सोपं नाही आहे भाजपला राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपद वसुंधराराजे शिंदेंना पूर्णपणे बाजूला करून कुणा दुसऱ्याच्या गळ्यामध्ये ती माळ घालणं. 24 तास आहेत फक्त आत्तापर्यंत. तसाही राजस्थानचा जो ट्रेंड आहे निकालांचा, तर तोही लक्षात ठेवा. 1993च्या नंतर राजस्थानमध्ये कायम 5 वर्षाच्या नंतर तिथं सत्तांतर झालेलं आहे. म्हणजे एकदा गेहलोत आले तर एकदा वसुंधराराजे आलेत, एकदा भाजप आला तर एकदा काँग्रेस आलं, एकदा भाजप आलं तर काँग्रेस आले, काँग्रेस आलं तर भाजप आले, भाजप आलं तर काँग्रेस आले. त्याच्यामुळे अशोक गेहलोत जे जादूगार म्हणून ओळखले जातात, त्यांचे कदाचित तिथली सत्ता जाते आणि तिथं वसुंधराराजेंची आत्ता परत एकदा सत्ता येण्याची चिन्ह आहेत. कदाचित त्याच मुख्यमंत्री होतील आणि असं झालं तर मोदी शहांशी डायरेक्ट पंगा घेणाऱ्या, थेट विरोध करणाऱ्या, जे काही एक अगदीच बोटावर मोजण्या इतकी लिडरशिप भाजपात आहे त्याच्यापैकीची एक पुन्हा एकदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी असतील. आणि वसुंधराराजे शिंदे, मी शिंदे असा शब्द त्यांचा उल्लेख केला आहे कारण त्यांचं स्वतःचंच म्हणणं आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि वसुंधराराजे शिंदे, त्यांनी दोघांनी महाराष्ट्रात ज्या वेळेस आल्या तेव्हाच त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला शिंदेच या आडनावानं हाक मारलं गेलं पाहिजे, भलेही आम्ही उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये शिंदे या नावानं असो. तो इतिहास आहे, पण शिंदे